आँख खोलिए और अपना एक्सपीरियंस शेयर करना है, आपकी याददाश्त में रखना है। जो कुछ ध्यान में महसूस किया उसको प्रिजर्व करना है। ध्यान का अनुभव याद में रखना है, शेयर करना है। इसको शेयर करना है, हाथ ऊपर उठाइए। कोई बचपन में जा पाए, नहीं जा पाए, इधर तक अटके, कोई माँ के गर्भ में जा चुका या नहीं जा चुका। जयश्री मैडम बोलिए। यस मैडम। आत्मवंदन। मतलब वैसे गर्भ में भी गई, कुछ कुछ हो रहा था वैसे, विजुअलाइज में मतलब हो गया मन को, और अच्छा लगा। और फिर वो मतलब अटकना नहीं, ऐसे भी लास्ट लास्ट में बोला। मराठीत बोलू शकता, तसं काही नाही. काहीतरी हिंदी ध्यान माझ्या मागे लागलेत ना लोक, म्हणून मग केलं. नाही तुम्ही म्हणजे कुठल्या वयापर्यंत बालपणात कुठल्या वयापर्यंत जाऊ शकलात? म्हणजे बालपणात गेले, आणि त्यानंतर गर्भावस्थेत नाही का, गर्भात पण आईच्या गर्भात पण जाता आलं. छान ना. हो. काही अनुभवता आलं. जाणवलं गर्भात, काही जाणवलं? पाय मारलेले, असं असं एक एक्सपिरियन्स मग आई सांगायची नाही का, असं ते पण अनुभवता आलं. हे बघा, आपण कसं अनुभवलं ना, हा फरक ओळखायला शिकला पाहिजे ना आपल्याला. एक आपण व्हिज्युअलाइज करतो, फील करतो त्या प्रक्रियेने, आणि दुसरी प्रक्रिया म्हणजे खरंच रिअली काहीतरी अनुभवलं. तर तुम्ही कसं अनुभवलं, व्हिज्युअलाइज करून का खरंच त्या छोट्याशा संवेदना, त्या छोट्याशा बाळाला गर्भातल्या काही असेलच ना, असतच सातव्यानंतर, ते काही फील झालं तसं? ते बाळ कसं म्हणजे पाय मारत असतं तसं, अगदी तसं जाणवलं. त्या हात थोडा पाय. ना दोन्हीतला डिफरन्स जाणायला तुम्ही शिकलं पाहिजे. की जो अवघड आहे, पण कारण आपण व्हिज्युअलाइज करतो, हे करतो, पण हे जाणवलं पाहिजे. तर हळूहळू अशा प्रोसेसनी मागच्या जन्मात जाता येईल, पण मी सजेस्ट करेल नका जाऊ. त्यापेक्षा मी जे केलं ना ते करून घ्यायचं, हे चांगली प्रोसेस आहे. अजून पुढे पुढे काही टेक्निक शिकवेल मी. कशाला पास्ट लाईफ मध्ये जाऊन अजून काय ओढवून घ्यायचं. अजून कोणाला काही बोल, असं मला वाटतं. पुढं माहिती नाही पुढं कसं काय होतंय. कोणाला बोलायचंय अजून? अजून कोणाला काही सांगायचंय, काही जमलं नाही, नाही जाता आलं लहानपणात, दुसरंच काहीतरी, झोप आज झाली, असं काही आहे की तुम्हाला झोप आली, नाही जाऊ शकला? रुपाली मॅडम, तुम्हाला काय झालं सांगता येईल? जर शरीर थकलेलं असेल तर झोप येणार. मंगल मॅडम बोला. शक्यतो व्हिडिओ जर ऑन केले तर बरं होईल. मंगल मॅडम, शोभा मॅडम, रुपाली मॅडम, कोणी पण बोला. नमस्कार मॅडम. हा बोला. मॅडम मला झोपच लागली. खूपच म्हणजे कसं आत्मवंदन मॅडम. एकदम डीप डीप मध्ये गेले, आणि नंतर माझी झोप लागली, ती झोपच लागली. नंतर शेवटी तुम्ही जेव्हा एकदम हे केलं तेव्हा जाग आली एकदम. ठीक आहे, मी हे चॅनलवर टाकणार आहे सुदर्शनच्या, करत राहा. झोपायचं नाहीये, हम्म. कारण ध्यानाचे काही वेगळे वेगळे प्रकार असतात. आता ऍक्च्युली आपण ज्या वेळेला ध्यान करतो त्याला झोप आली तर होऊन द्यायचं. जे ध्यानात होत असतं ते गरजेचंच असतं शरीराला. पण इथे थोडस ना हे प्रोसेस म्हणजे ही बालपणात जाण्यासाठीची आहे. आणि एक हम्म. पास्ट कसं जाता येईल, किंवा अजून हिलिंग पण दिलेलं आहे त्यात सेलला. 2 in 1 केलंय. तर ते जर घडायचं असेल तर झोपायचं नाहीये. मग योग निद्रेत मनाला संकल्प ठेवावा लागतो की मी झोपणार नाहीये. हा संकल्प ठेवायचा या ध्यानाला, ही योग निद्राच आहे. हम्म. फक्त परवा बालपणात नाही नेलं, अजिबात, परवा गर्भात, एकदम अवेअर बालपण आणि होते. गर्भात नेलं एवढाच फरक काय ना. परवा जेव्हा केलं ना तेव्हा छान बालपणात जाता आलं, असं खेळायला वगैरे असं सगळं. पण आज रात्री लेट ओके. पण झाला होता खूप.
काल एक नाही ठीक आहे ना. सरांचं सेशन होतं, ते 1 वाजेपर्यंत घेतलं होतं त्यांनी. मग झोपायला लेट आता झाला ना फ्रेश मग. वाटतंय ना, झोपही महत्वाची हो असते, पण एकदम म्हणून मग एकदम मी नाही म्हणून फ्रेश. मी रेकॉर्डिंग टाकेल त्या तुमच्या ह्याने बघा. कारण ओके यात मॅडम, हिलिंग परत हिलिंग जे परत दिले करते हो. पेशींचं हिलिंग दिले ते आपल्याला गरजेचे आहे. आणि आठवड्यातनं एकदा तरी करा, 2दा 3दा. चालेल शोभा चालेल मॅडम बोला. चालेल. धन्यवाद मंगल मॅडम. शोभा मॅडम बोला. थँक्यू मॅडम. मॅडम, अगदी लहानपणाच्या ह्याच्यात गेली आणि झोपच लागून गेली. लहानपणी जाऊन तिथे खेळता खेळता झोपून गेला, किती छान ना. हो, खेळत ग्राउंड वर होते, खेळत होते, कितीतरी आपण मुलं असंच होते. होतो ना, खेळता खेळता झोपून जायचं किंवा घरी गेलं की पटकन झोप यायची दमल्यामुळं. छान, परत करा मग. अजून काही हो कोणाला बोलायचंय? रुपाली मॅडम. रुपाली मॅडम काय अनम्यूट केलंय, बोलायचं नसेल तर मी बंद करते. चला, हे मी सुदर्शन पिरॅमिडच्या युट्यूबवर टाकणार आहे, कारण ध्यान तिकडे आहेत सगळे, तर करून घ्या. मॅडम आत्मवंदन, हा बोला ना. तुम्ही सांगितलं ना की कृतज्ञता दाखवा, सगळ्यांबद्दल प्रेम. मॅडम मला खूप नाही, मला नाही ऐकायला. अश्रू आमच्या इथे येत होते आणि इतकं प्रेम वाटायला लागलं सगळ्यांबद्दल. खूप प्रेम वाटतंय सगळ्यांबद्दल. खूप हे चांगलं वाटतं मॅडम. करायचं, हे मी खरं बरेचसे टाकले टेक्निक त्याच्यात, तर तुम्ही हे प्रेम द्यायला लागलात सगळ्यांना की स्वतः जास्त ऊर्जेत जाणार आहात आणि स्वतःच्या आयुष्यात चांगल्या चांगल्या घटना घडवून आणणार आहात. हे खूप आत्ताचं महत्वाचं टेक्निक आहे. मी पिरॅमिडला पण करून घेतलं शिवसरोदय शास्त्रामध्ये, आणि तुम्ही खूप पाणी नेचरमध्ये येते सर, जाऊन हे करायचंच आणि आहे. असं वाटतं सगळ्यांबद्दल इतकं प्रेम वाटतंय की काय सांगू तुम्हाला. चांगलं आहे. खूप प्रेम छान, वाटतंय मला. मस्त ना. प्रेमाचा पाजर फुटला पाहिजे ना, म्हणजे आपल्या पेशी सुद्धा हील होणार आहेत. हे अवयवांना सुद्धा द्यायचे. पुढचं ध्यान मी अवयवांना हे सगळं करून घेणार आहे. फार गरज आहे आपल्या शरीराला. प्रत्येक पेशीने किती किती भोगलंय, प्रत्येक अवयवाने किती किती आयुष्यभर झुंज दिली आहे आपल्यासाठी. त्यांना ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, प्रेम, हात फिरवायचाय. त्याआधी सगळे ऑर्गन कुठं कुठं आहेत लक्षात घ्या, नाही तर मी आधी सांगेल पीपीटीत, लक्षात ठेवा आणि मग तिथे तिथे हात लावून करायचंय ते ध्यान. मनीषा मॅडम बोला. धन्यवाद स्मिता मॅडम. मग स्मिता मॅडम, तुम्हाला ट्रीटमेंट पाठवली आहे, पंचतत्व करून घ्या आज लगेच. मनीषा मॅडम आत्मवंदन बोला. मॅडम. आज सकाळी पहिलं काम मी ते केलं, स्मिता हो, करून मॅडमचं घेते मॅडम. तत्व खूप काढलं खूप काय ते. धन्यवाद. हा बोला. कोटी कोटी नमन सगळ्यांना. आत्मवंदन मनीषा मॅडम मॅडम. बोला. बोला हो, आत्मवंदन. आत्मवंदन. आजच्या ध्यानाचा खरंच खूप छान अनुभव मला आज पुन्हा आला. झटके बसले, पण मी 2 वेळा मला खूप हे झाला, झटके बसले 2 वेळा. केव्हा का झटके कोण बसले तो? जेव्हा अ, लहान खोल खोल म्हणजे अजून खोलवर जात होतो आपण लहान वयामध्ये, लहानपणीच्या आठवणींमध्ये अ, खेळत असताना झटके बसलेली जोरात तशी उडाली मी बेडवरच. हो. आणि नंतर पण हो, का माहित नाही, त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे मी अवेअरनेस मध्ये होती, मला कळत होतं सगळं तुम्ही सांगता त्या पद्धतीने मी करत पण होती, जात पण होती. अ, भीती वाटली का कृतज्ञ झटका पण होत बसल्यावर? होती. भीती वाटली झटका थोडीशी बस? वाटली, हा. थोडीशी. मी हृदयावर लगेच हात ठेवला हम्म. आणि त्याच्यानंतर पुन्हा ध्यानात गेली. मग डायरेक्ट आता हे झालं. अ, मी म्हटले अनुभव सांगा, तेव्हा मग ध्यानातून बाहेर आली मी. दिसतंय तुमच्या पण चेहऱ्यावर, जाणवलं मला. डोळ्यांवरनं. 2 वेळा मला चांगलं जाणवलं. म्हणजे मी पुन्हा आता उठल्यावर पण चेक केलं, मला काहीतरी झालं होतं असं. मी पाहिलं आता, म्हटलं काय झालं कष्ट. तुम्हाला हलकं वाटतंय का कसं वाटतंय? हलकं वाटतंय, हलकं वाटतंय. वाटतंय ना? पाणी पिऊन घ्या जरा. हो, हम्म. हो, धन्यवाद हो, मनीषा मॅडम. झोपा जरा 5 मिनिटं, 5-10 मिनिटं हो, झोपा मॅडम. तुम्हाला अजून व्हायब्रेशन्स हो, आहेत. चला, हो. अजून कोणाला बोलायचंय का? नाहीतर चला. चला चला चला. धन्यवाद सगळ्यांना. भेटूयात उद्या.